जो रामाच्या हातून सुटला तो बुडणारच, तो तरंगणंच शक्य नाही आम्हाला कळलं आहे. ज्याच्यावर रामनाम लिहिलं गेलं तो तरंगणारच आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये तो तरणारच आहे. ज्या प्रमाणामध्ये विभीषण पॉवरफुल म्हणजे सत्वगुणी आत्मा आमचा पॉवरफुल, आत्म्याचा सत्वगुणी असणारा संबंध पॉवरफुल, त्या प्रमाणामध्ये लंकेवर राज्य कोणाचं? विभीषणाचं. विभीषणाचं म्हणजे रामाचं राज्य. प्रत्येक मानवाचं काम काय? रामाच्या सेनेत दाखल होणं, चांगला वानर सैनिक बनणं. आमच्या जीवनामध्ये आम्ही चांगलं वानर सैनिक बनलो तर विजय आमचाच आहे. हरि. आज जे आपण रामरक्षेचं पुढचं पद बघणार आहोत, जानूनी सेतुकृत पातू. जानूनी सेतुकृत पातू. जानू म्हणजे गुडघे, गुडघ्यांचं रक्षण. ज्याने सेतू बांधलेला आहे असा राम करणं. माझ्या गुडघ्यांचं रक्षण सेतू बांधणारा राम करतो, सेतू बांधून घेणारा राम करतो. भुजकौशिक ऋषी आपण मागच्याच वेळेला लवरू रघुत्तम हा पाहतो वेळेस की ते आप शब्द वापरतात प्रत्येक ठिकाणी. तर गुडघ्यांच्यासाठी त्यांनी सेतुकृत नाव वापरलं की पूल बांधणार. पूल बांधणारा राम आम्हाला सगळ्यांच्या परिचयाचा आहे. श्रीमद पुरुषार्थाचा दुसरा खंड म्हणजे या पुलावरच आहे. ह्या पूल बांधायचा कसा, ह्या रामाला जीवनात आणायचा कसा, आणि रामराज्य आमच्या अंतरंगात आमच्या जीवनात स्थापन करायचं कसं, हेच सांगणार आहे. त्यामुळे तो सेतू आम्हाला विचार पडतो, बाबू रामाने पुढे बांधला. सेतू रे बांधला नल नील नावाच्या 2 वानरांचे इंजिनियर्स होते, आणि बाकीच्या वानरांनी दगड उचलून आणले. त्याच्यात हनुमंताने रामनाम लिहिलं, मग ते तरंगले. खारेने आणून माती टाकली आणि पूल बनला. रामाने कुठे काय केलं? पण आम्हाला कळलं पाहिजे की ह्या सगळ्या वानरांचं वानरपण रामामुळे. श्रीमद पुरुषा दुसऱ्या खंडाच्या मधुफल वाटिकेच्या अगोदर एक चित्र आहे खूप छान. त्या झाडाखाली सगळी मधुफल वाटिका म्हणजे गोड फळांची बाग, की त्या गोड फळांचं झाड लागलेलं आहे आणि त्याची फळं खात सगळे बसलेले आहेत. पण एका बाजूला जी आहेत ती माकडं आहेत, दुसऱ्या बाजूला वानर आहेत. जी माकडं आहे ती माकडासारखी आहे, त्यांच्या अंगावर कपडा नाही आहे, डोक्यावर टोपी नाही आहे, काही नाही आहे, ती माकडचाळे करतात. पण तीच ह्या मधुफल वाटिकेतली फळं खाल्ल्यानंतर त्यांचे वानर होत आहेत. त्या रामनामाचं फळ खाल्ल्यानंतर ती वानर होत आहेत, ते सुसंस्कृत होतात. ह्या सगळ्या अबोध लोकांना एकत्र आणून यांच्याकडून एवढं मोठं काम, समुद्रावर ब्रिज बांधणं. आज समजा आपण ठरवलं की रामेश्वरमपासून आम्हाला लंकेपर्यंत ब्रिज बांधायचं, इट इज नॉट दॅट इझी. आणि त्यावेळेस ते अंतर अधिक जास्त होतं. ज्या काळात रामायण घडलं समुद्र अधिक खोल होता. आतापर्यंत ही कल्पित कथा वाटायची की ज्याचं घडलंच नसेल, हे महाकाव्य आहे. जेव्हा नासाने फोटोग्राफ्स डिक्लेअर केले 1.5 वर्षापूर्वी की खरोखरच रामेश्वरमपासून लंकेपर्यंत समुद्रामध्ये असा ब्रिज आहे, त्यामुळे आम्ही हो आमच्या रामाने बांधला होता. तोपर्यंत आपलं रामायण म्हणजे महाकाव्य, फक्त वाल्मिकीच्या कल्पनेतून जन्मलेली गोष्ट. असं घडलंच नाही. आणि असं का वाटतं असं घडलंच नाही? आणि एवढे चांगले गुण असलेला कोणी असू शकतो हेच आम्हाला पटू शकत नाही. की सगळे चांगले गुण ज्याच्यामध्ये, असं का देव झाला म्हणून काय झालं, सगळे चांगले गुण कसे काय असते, हा आम्हाला प्रश्न पडतो. पण आम्ही त्याला कल्पित कथा मानतो का? कारण एवढे चांगले आणि पवित्र गुण स्वीकारायची आमच्या मनाची तयारी नसते. हे दगड तरले, हा पूल बांधला गेला तो रामनामाच्या ताकदीवर बांधला गेला. आम्ही एक गोष्टी वारंवार मी सांगितलेली आहे की वानरानं बघितलं रामनामाचं दगड घेऊन जाताना तरंगताना, तर राम म्हणाला मी पण लिहितो, मी पण दगड टाकतो, सगळे काम करतायत, आपण पण करावं. राम गेला, त्याने दगडावर रामनाम लिहिलं आणि दगड टाकला. तो दगड बुडला, तो तरंगला नाही. कारण महत्त्वाचं कारण आहे, जो रामाच्या हातून सुटला तो बुडणारच, तो तरंगणंच शक्य नाही आम्हाला कळलं आहे. ज्याच्यावर रामनाम लिहिलं गेलं तो तरंगणारच आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये तो तरणारच आहे. रामाच्या हातून सुटला तो बुडणारच आहे. म्हणजे आम्हाला रामाच्या हातात दगड का होईना व्हायला हवं हे आम्हाला कळलं पाहिजे, पण सुटण्यासाठी नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट.
त्याच्या पायाशी राहावं, त्याने आमच्यावरून चालत जावं, ही इच्छा असेल ना तर सगळं सुरळीत. आम्ही त्याच्या चरणाशी राहावं इच्छा असेल ना तर ते अधिक सुंदर आहे. पण त्यासाठी तेवढं प्रेम करावं लागेल. हा पूल जो बांधला गेला, हा पूल प्रेमातून उत्पन्न झालेला पूल आहे. ह्या वानरांना काय, नलनील वानरांना रामाने पैसे दिले नव्हते, हे कॉन्ट्रॅक्ट एवढ्या महिन्यामध्ये मला पूल बांधून द्या. आणि ह्या नलनील वानरांनी, ह्या वानर इंजिनियर्सनी हे वानर भाडोतरी गोळा केले नव्हते, ही तुमची दिवसाची मजुरी, तुम्ही पूल बांधण्यासाठी दगड व्हायचं काम करा. नाही, सगळ्यांचं फक्त आपल्या प्रभूंवर अत्यंत प्रेम होतं. आणि त्या प्रेमाखातर, त्या प्रेमाचाच हा पूल बांधला गेला. प्रेमानेच पूल बांधला गेला. हनुमंताला काही सहज शक्य नव्हतं का मला सांगा, जो स्वतः उडत गेला. आम्ही सुंदरकांडामध्ये वाचतो की याने आकाशा एवढं मोठं स्वरूप धारण केलं. मग तेवढंच त्याने मोठं स्वरूप धारण केलं असतं, सगळी वानरसेना पाठीवर बसली असती, तो इकडे इकडे उडत गेला असतं. पण असले चमत्कार करायला खरा भगवंत बसलेला नसतो, हे आम्हाला कळलं. रामाने हा सेतू बांधून घेतला, हा प्रेमाने बांधून घेतला. रामाच्या प्रेमामुळे बांधणं शक्य झालं. म्हणून हनुमंत रामाला सांगतो की सो सब तव प्रताप रघुराई, नाथ न कछु मोरी प्रभुताई. सो सब तव प्रताप रघुराई, नाथ न कछु मोरी प्रभुताई. की रामा, तू माझं कौतुक करतोस हे ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये माझी प्रभुताई म्हणजे माझं श्रेष्ठत्व काहीच नाही. हा सगळा तुझा प्रताप आहे, हा सगळा तुझा महिमा आहे, ही सगळी ताकद तूच मला दिलेली आहेस, तू आहेस म्हणून मी आहे. हे सगळं कार्य घडलं ते केवळ तुझ्यामुळेच. हे हनुमंत म्हणतो, जांबुवंत म्हणतो, मग आम्ही म्हणायलाच पाहिजे. पण हा सेतू बांधावा लागतो. आमच्या शरीरामध्ये 2 गुडघे असतात. आपण ना पाय लटपटतात बघा. तोंडी परीक्षा असते, शाळेतले दिवस आठवा. तोंडी परीक्षेला जाताना मास्तरच्या समोर बसताना किंवा पुढे प्रॅक्टिकल एक्झाम्सला जाताना पाय लटपटतात, म्हणजे गुडघे लटपटत असतात. बाकीचे पाय लटपटत असेल आम्हाला कळलं पाहिजे, गुडघे लटपटतात. त्यानंतर वय वाढत जातं, जिभेवर कंट्रोल नसतो, मनावर कंट्रोल नसतो, मग आकार वाढत जातो किंवा व्यायाम नसतो, त्यामुळे सांधे गंजून जातात. पहिल्यांदा थोडे कुरकुर कुरकुर आवाज यायला लागतो, आम्ही दुर्लक्ष करतो. ॲक्च्युली ते कुरकुरणं म्हणजे सिग्नल असतो की तुम्ही पायाचा वापर नीट करत नाही आहात. त्यावेळी सांधे गंजायला लागले, चाला, पण आम्ही चालत नाही. मग ते गुडघे वाईट अवस्थेमध्ये जातात आणि मग आम्ही डॉक्टरकडे जातो. डॉक्टर म्हणतो की तुमच्या गुडघ्यामधलं ऑइल संपलं आहे, तुमच्या गुडघ्यामधलं कार्टिलेज झिजलं आहे, गादी झिजले, त्याआधी तुम्हाला वजन कमी करायला पाहिजे, पण त्याआधी तुम्हाला चालायला पाहिजे. पण आता प्रॉब्लेम, गुडघे दुखतात त्यामुळे चालता येत नाही, चालता येत त्यामुळे वजन कमी होते, वजन कमी होते त्यामुळे गुडघे दुखायचं थांबत नाही. म्हणजे आम्ही जेव्हा आम्हाला वेळ होता तेव्हा दुर्लक्ष केलं. आता गरज पडल्यावर आम्ही चालायला बघतो तर आम्हाला चालता येत नाही, अशी परिस्थिती गुडघ्यांनीच आणलेली असते. म्हणजे गुडघे हे शरीरामध्ये काय काम करतात, तर गुडघे शरीरामध्ये महत्त्वाचं एक काम करतात, म्हणजे की आमचा जो चालण्याचा, बसण्याचा, पळण्याचा या सगळ्या क्रियांमधला बॅलन्स आहे, तो बॅलन्स सांभाळण्याचं काम आणि वजन सांभाळण्याचं काम, दे आर वेट बेअरिंग जॉईंट्स. वजन तोलून बॅलन्स सांभाळण्याचं काम आमचे गुडघे करत असतात. गुडघे नसतील तर आम्हाला पळता येत नाही. असा एक प्राणी आहे ह्या जगामध्ये की ज्याला गुडघे नाही. कुठला प्राणी सांगितलंय मी? हत्ती. हत्तीला गुडघ्याचा सांधा आपल्यासारखा नसतो, त्यामुळे हत्ती आम्हाला जो धावताना दिसतो, धावत नसतो, तो जोरात चालत असतो, लक्षात ठेवा. पण हत्ती हत्ती आहे. गुडघा नसला तर शरीर हत्तीसारखं होतं, हे पण त्यातून आम्हाला कळतं. गुडघ्याचा वापर केला नाही तर, गुडघ्याचा वापर हा धावण्यासाठी आहे, वेगाने चालण्यासाठी आहे, व्यायाम घेण्यासाठी आहे, बॅलन्स सांभाळण्यासाठी. म्हणजेच काय, तर गुडघा आमच्या शरीराचा तोल सांभाळण्याचं काम करतो, बॅलन्स सांभाळण्याचं काम करतो, तोल वजन उचलण्याचं काम करतो, आमचा भार उचलण्याचं काम करतो. असे भार उचलणारे हे गुडघे आहेत.
त्या पुलाने असाच भार सहन केला होता. कोणाचा? लाखो वानरांचा. पद्म 18 जुथप बंदर, 18 पद्म वानर होता. म्हणजे किती 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 कोटी, त्याला प्रश्नच नाही. एवढे वानरांचा भार त्या पुलाने सहन केला. आणि हे वानरसे नाचत गात ओढत गदा घेऊन चालले होते लढण्यासाठी. कोणी असं म्हणत की मी मागे राहतो, तू पुढे हो. प्रत्येकजण पुढे जायला उत्सुक होता. प्रत्येकजण डायरेक्ट रावणाशी जाऊन भिडायला तयार होता. ही कल्पना आम्ही लक्षात घेतली पाहिजे. हा भार ज्या पुलाने सहन केला तो पूल फक्त राम बांधू शकतो. बाकीचे वानर हे निमित्त आहेत, पण त्यांची आवश्यकता आहे. वानरांनी परिश्रम केले नसते तर पूल बांधला जाणार नाही, हे आम्हाला कळलं आहे. आमच्या जीवनामध्ये असा पूल आम्हाला बांधायचा असतो, वानर बनून. किंवा तो राम आम्ही बांधणाऱ्या प्रत्येक दगडावर रामनाम लिहायला हनुमंताला पाठवत राहतो. तर हे जे गुडघे आहेत, हे गुडघे जसं आमचा भार उचलतात, तसाच आमच्या प्रारब्धाचा भार उचलणारी एक व्यवस्था आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने उत्पन्न केलेली असते. त्यालाही जानू असंच म्हणतात. जानू शब्दाचा एक अर्थ आहे गुडघा. जानू शब्दाचा दुसरा अर्थ आहे की अशी व्यवस्था की जी आमच्या परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये उत्पन्न केलेली असते, की जिच्यामुळे आमच्या प्रारब्धाचा भार उचलण्याचं काम सोपं व्हावं. म्हणून जानूही सेतुकृत पाहतो. तरी जानू नामाची व्यवस्था म्हणजे काय? तर इथे जानू शब्दाचा म्हणजे जानू व्यवस्थेचा अर्थ काय? तर आमच्या देहामध्ये आपण जो एक शरीर बघतो, ज्याला तो अन्नमय देह आहे, भौतिक देह आहे. त्याच्या आतमध्ये प्राणमय देह आहे आणि त्याच्याही आतमध्ये की त्यालाही आवृत्त असणार कुठल्याही अर्थ तुम्ही बघू शकता, हा मनोमय देह. हे तिन्ही देह एकत्र असतात. मनुष्य मरतो म्हणजे काय? त्या भौतिक शरीराला तो प्राणमय देह मनोमय देहाला घेऊन बाहेर पडतो. आणि मग तो देह, ज्याला आम्ही अंगुष्ठ मात्र देह म्हणतो, लिंग देह म्हणतो, तो कुठल्या तरी स्थानावर जातो आणि मग तो परत जन्माला येतो. हे तीन देह जे आहेत, ह्या तीन देहांचं कार्य चालू असतं नीटपणे, सुरळीतपणे, तरच आमचं आरोग्य ठीक असतं. शरीराचं, मनाचं, बुद्धीचं, सगळ्यांचं आरोग्य, आमचं नशिबाचं आरोग्य तेव्हाच चांगलं असतं जेव्हा हे तिन्ही देह नीट कार्य करत असतात. आणि ह्याच्यामध्ये ह्या तिन्ही देहांच्या भौतिक देह म्हणजे जो आम्हाला शरीराचा हाडामासा सांगाडा दिसतो, त्याच्यामध्ये असणारा प्राणमय देह, त्याच्याबरोबरीने असणारा प्राणमय देह, त्याच्याबरोबरीने असणारा मनोमय देह, हे एकापेक्षा एक सरस देह आहेत. भौतिक शरीरापेक्षा प्राणमय देह अधिक वरिष्ठ आहे, प्राणमय वरिष्ठ देहापेक्षा मनोमय देह अधिक वरिष्ठ आहे. आणि ह्या तीन देहांच्या हालचालीतून, कार्यातून प्रत्येक मनुष्याच्या शरीराभोवती एक प्रभामंडल तयार होतं. आपण हे मागे काही 1.5-2 वर्षापूर्वी बघितलं आहे. द्युती शब्दाच्या वेळेस विष्णू सहस्त्रनाम जेव्हा चालू होतं तेव्हा. आणि तो जो ऑरा तयार झालेला असतो शरीराभोवती, त्याला आपण ऑरा म्हणूया, प्रभामंडल म्हणूया, की जे शरीराचं खरं कवच असतं. आणि जानू व्यवस्था म्हणजे काय? तर भौतिक शरीराचा प्राणमय देहाकडून होणारा कंट्रोल, प्राणमय शरीराचा मनोमय देहाकडून होणारा कंट्रोल, मनोमय देहाचा प्राणमय शरीराकडून होणारा कंट्रोल, हे सगळे जे एकमेकावरचे कंट्रोल्स आहेत, त्या कंट्रोल्समधून हा ऑरा निर्माण करण्याची व्यवस्था म्हणजे जानू व्यवस्था. जानू सिस्टीम ऑफ द बॉडी म्हणजे कुठली सिस्टीम? तर माझ्या मनामधून, माझ्या प्रत्येक प्राणिक हालचालीमधून जे काही स्पंदनं तयार होतात, त्या स्पंदनांच्या द्वारे प्रत्येकाच्या शरीराभोवती एक प्रभामंडल तयार करणं, की जे खरं सुरक्षा कवच आहे. जेव्हा मी वाईट कृत्य करतो, मी वाईट विचार मनामध्ये बाळगतो, तेव्हा माझ्या शरीराभोवतीच्या कवचाला छिद्र पडतात. किर्लिन फोटोग्राफीद्वारे आज एक सिद्ध झालेलं आहे की प्रत्येक मनुष्याला असा ऑरा असतो आणि गुन्हेगारांचा ऑरा वेगळ्या प्रकारचा असतो, संत मंडळींचा चांगल्या वेगळ्या प्रकारचा असतो, तर खोट्या संतांचा आणखी वेगळा असतो. प्रत्येक माणसाची ऑरा वेगळा असतो आणि तो ऑरा तयार करण्याचं काम जी सिस्टीम करते, जी यंत्रणा करते, तिला सुद्धा जानू हेच नाव ऋषीमुनींनी दिलेलं आहे.
आणि जानूनी सेतुकृत पाहतो. कारण ह्या जानूचं रक्षण ह्या रामाने करणं सगळ्यात आवश्यक असतं. कारण आम्हाला माहीत नसतं की आम्ही किती चुकीचे वागत असतो. अनेक वेळा ह्या आमच्या आजूबाजूचा ऑरा, आम्ही ज्या वातावरणात राहतो, ज्या लोकांच्या संगतीत राहतो, जर आम्ही वाईट लोकांच्या संगतीत जास्त वेळ राहत असू, नास्तिक लोकांच्या संगतीमध्ये जास्त वेळ राहत असू, आम्ही चोरांच्या संगतीमध्ये जास्त वेळ राहत असू, तर त्याचासुद्धा परिणाम बाह्यगत संस्थांचा आमच्या ऑरावरती होतो. म्हणून सगळे संत सांगतात की चांगल्यांचा सहवासात राहा, भक्तांच्या सहवासात राहा, इतर सहवासात जेवढे म्हणून कमी करता येतील तेवढे कमी करा. आणि त्यामुळे तुमचं सुरक्षा कवच तुम्ही स्वतःच मोडकळीला आणत असता. आणि हे सुरक्षा कवच जेव्हा छेदलं जातं ना, तेव्हाच नानाविध रोग तयार होतात शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये आणि प्रारब्धामध्ये. मग ही जी जानू सिस्टीम आहे, हे जानू सिस्टीम आहे, जानू प्रक्रियाचे, ह्या प्रक्रियेचं संरक्षण होणं खूप आवश्यक असतं. आणि ते कोण करतं तर हा सेतू बांधून घेणारा राम. आणि हा सेतू कुठले आहेत तर ह्या अन्नमय शरीरापासून, भौतिक शरीराचा सेतू प्राणमय शरीराशी, प्राणमय शरीराचा मनोमय देहाशी, आणि पुढे मनोमय देहाचा जो आहे तो विज्ञानमय देहाशी, विज्ञानमय मायाचा पुढील अधिक संस्थांशी, आनंदमय कोशाशी. अशा रीतीने हे सगळे सेतू बांधणं आणि त्या सेतूद्वारे एकीकडून दुसरीकडे जिकडे मदत आवश्यक आहे ती पोहोचवणं, जिकडे जी ताकद कमी पडते ती पोहोचवण्याचं काम ही जानू सिस्टीम करत असते. पण ही जानू प्रक्रिया सुरू कशी होती हे आम्हाला आधी कळलं आहे. तरी जानू सिस्टीम जी आहे, जानू प्रक्रिया जी आहे, ही जननाबरोबरच सुरू होते. जननाबरोबरच सुरू होते, म्हणजे जन्माबरोबर सुरू होते आणि मृत्यूपर्यंत चालू राहते. मृत्यूनंतर परत जेव्हा दुसरा जन्म येतो तेव्हा परत ती प्रक्रिया त्याच या प्रक्रियेशी जिकडे थांबली असते तिकडून परत सुरू होते आणि आपलं कार्य सुरू करते. म्हणजे ही प्रक्रिया कसलं काम करते, ही कशी काम करते हे आम्हाला बघायला पाहिजे. तर प्रत्येक मनुष्याच्या, आपण अनेक शब्द कन्फ्युजिंग ऐकतो, आम्हाला ते कळत नाहीत की काय आहे. कोण जीव म्हणतं, कोण आत्मा म्हणतं, कोण परमात्मा म्हणतं, कोण जीवात्मा म्हणतं, कोण माया म्हणतं. सगळं अत्यंत गोंधळात टाकणार असतं. साधी सुधी गोष्ट लक्षात घ्या की परमेश्वराचाच एक अंश तुमच्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये. मग तो रावण असो की बिभीषण असो की आणखीन कोणी असो, प्रत्येकामध्ये परमेश्वराचा चैतन्यमय अंश आहेच. आणि हा जो परमेश्वराचा अंश प्रत्येक मानवामध्ये आहे, त्या अंशाचा जेवढा म्हणून ह्या परमात्म्याचा जो अंश आपल्याकडे आलेला आहे त्याला आपण आत्मा म्हणूया, परमात्म्याचा अंश असल्यामुळे जेवढा भाग पावित्र्याशी बांधील केली आहे, पावित्र्याशी सहचारी असणार आहे, म्हणजे सत्वगुणाशी सहचारी असणार आहे, सत्याशी निष्ठा सांगणार आहे, भगवंताशी निष्ठा सांगणार आहे, तेवढ्या भागाला जीवात्मा म्हणतात. तर म्हणजे सत्वगुणाशी संबंधित जे चैतन्य आहे त्याला जीवात्मा म्हणतात. तर रजोगुणाशी आणि तामसी गुणाशी ज्याचा संबंध येतो जे चैतन्याचा, म्हणजे आम्ही वापरतो, त्या भागाला जीव म्हणतात. एवढी साधी सुटसुटीत व्याख्या आम्हाला कळली पाहिजे की जीवात्मा आणि जीव म्हटलं तर एकच आहे, परंतु त्यांचा ज्याच्याशी संबंध येतो त्यानुसार त्यांना नाव वेगळं वेगळं आहे. जसं एकच मनुष्य शाळेमध्ये गेल्यानंतर तो शाळेत शिक्षक आहे, त्याला सगळे सर म्हणतात, गुरुजी म्हणतात, मास्तर म्हणतात. तो घरी आल्यानंतर त्याची आई त्याला काय रे गोट्या म्हणते, त्याची बायको अहो म्हणते, काय नावाने हाकवण्याचं वशा म्हणते. तर पोरं वशा म्हणत नाहीत, पोरं अहो बाबा किंवा डॅडी, पप्पा, मम्मी जे काय आजच्या आमच्या संस्कृतीनुसार म्हटलं जातं ते म्हणतात. मनुष्य एकच आहे पण त्याचा रोल वेगळा वेगळा आहे. शाळेत तो मुलांना छडी मारतोय मग घरून त्याने आईबाबाला छड्या मारल्या तर ते अयोग्य आहे, पण तसं तो करत असेल. शाळेत त्याने छडी मारणं हे सत्वगुणाचं काम असेल, तर घरी येऊन आईबाबांना छड्या मारणं हे नक्कीच तमोगुणाचं कार्य आहे. म्हणजे तो आहे एकच, पण तिकडे तो सत्वगुणी काम करतोय, इकडे तो तमोगुणी कार्य करतोय. किंवा दिवसभर चांगलं कार्य करतोय, रात्री तो दुष्कर्म करतोय, म्हणजे तो तमोगुणी कार्य करतोय. म्हणजे लक्षात की एकच व्यक्ती, एकच घटक दोन्ही प्रकारची कामं करू शकतो. त्यामुळे हे जे प्रत्येक चैतन्य, म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचं आलेलं चैतन्याचा अंश आमच्यामध्ये, त्याच्याशी आम्हाला जे बुद्धी स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्यामुळे जेवढा आम्ही पावित्र्याचा, सत्याचा, भक्तीचा आश्रय करतो तेवढ्या भागात आम्ही जीवात्मा असतो जो खूप ताकदवान आहे. तर जेवढ्या प्रमाणामध्ये आम्ही सगळ्या षड्रिपूंचा, म्हणजे वाईट गोष्टींचा, अपवित्रतेचा आश्रय करतो
तेवढ्या प्रमाणात आम्ही जीवात्मा नसतो, तर आम्ही फक्त जीव असतो की जो अत्यंत दुर्बळ आहे. आम्हाला आम्ही दुर्बळ करायचं की सबळ करायचं हे आमच्यावरच अवलंबून आहे. आणि हे जर आम्हाला सबळ ठेवायचं असेल, सबळ करायचं असेल, तर आमच्या ह्या 3 देहांमध्ये ब्रिज बांधणं आवश्यक असतं. आणि हे ब्रिज बांधायचं काम हे वानरच करतात. कारण जीवात्मा म्हणजेच बिभीषण आणि जीव म्हणजेच रावण. जीवात्मा म्हणजेच बिभीषण आणि जीव म्हणजेच रावण, हे दोघेही आमच्या कंठकूप चक्रीच राहत असतात. ज्याप्रमाणे म्हणून ह्या भागाला लंका हेही दुसरं नाव आहे शरीरामधल्या आमच्या भागाला. ज्या प्रमाणामध्ये बिभीषण पॉवरफुल म्हणजे सत्वगुणी आत्मा आमचा पॉवरफुल, आत्म्याचा सत्वगुणी असणारा संबंध पॉवरफुल, त्या प्रमाणामध्ये लंकेवर राज्य कोणाचं? बिभीषणाचं म्हणजे रामाचं राज्य. आम्ही नेहमी लक्षात गोष्ट येते, रामाचं राज्य फक्त अयोध्येत नाही स्थापन झालं, रामाचं राज्य लंकेत पण स्थापन झालं, रामाचं राज्य किष्किंधेत पण स्थापन झालं. आम्ही रावणासारखे बनलेलो, आम्ही दुराचार करतो, आम्ही चुका करतो, आम्ही वाईट वागतो, म्हणजे आमच्याकडचा जीवात्मा कमी पॉवरफुल आहे. बिभीषण लाथा खातोय रावणाच्या अजून. तो बिभीषण कधी सबळ बनतो, तो जीवात्मा कधी सबळ बनतो? जेव्हा तो रामाला शरण जातो तेव्हा. जेव्हा बिभीषण रामाला शरण जातो तेव्हा मग राम येऊन सेतू बांधतो आणि सेतू बांधल्यानंतर मग तो रावणाचा वध करतो. म्हणजे आमच्या शरीरामध्ये आमचाच जो भाग आहे की जो आमचा दुर्बळ भाग आहे, आम्हाला त्रासदायक भाग आहे, वाईट भाग आहे, त्याचं हनन करण्याचं कार्य तो राम करतो. कधी? सेतू बांधल्यानंतर. पण तो सेतू बांधतो कधी? बिभीषण आल्याशिवाय सेतू बांधायचं काम सुरू होत नाही. हे रामायणात आम्हाला नीटपणे कळत नाही की जेव्हा बिभीषण शरण जातो रामाला, तेव्हाच राम वानरांना आज्ञा देतो की आम्हाला सेतू बांधला पाहिजे. म्हणजे ही जानू सिस्टीम जी आहे ही कार्यरत कधी होते? तर जेव्हा आमचा जो जीवात्मा म्हणजे आमच्याकडे जे पावित्र्य आहे, जे काही थोडं पावित्र्य आहे, आम्हाला चांगल्याची ओढ आहे, चांगला वागायची जी ओढ आहे, ती ओढ म्हणजेच जीवात्मा. ती जी आमची चांगलं वागायची ओढ आहे, सुधारायची ओढ आहे, ती ओढ जेव्हा मी रामाला शरण देऊन टाकतो की रामा फक्त तुझ्यासाठीच, तिचा वापर करून मी अधिक रामनाम घेतो, अधिक रामनाम लिहितो, अधिक चांगला व्हायचा प्रयत्न करतो. आणि मग जेव्हा पूर्णपणे हा बिभीषण म्हणजे माझा जीवात्मा रामाला शरण जातो, म्हणजे रामाच्या भक्तीत एकरूप होतो, रामावर पूर्ण विश्वास मी ठेवतो. बघा, बिभीषणाने पूर्ण विश्वास ठेवलेला आहे रामावर. बिभीषण रामाला कधी बघितलेलं नाही आहे, तरी देखील तो रामनाम घेतोय. त्याच्या घरात रामाची मूर्ती आहे. रामायुध अंकित गृह शोभा बर्णी न जाई, संतकाळामध्ये आम्ही वाचतो. अशा प्रकारे रावणाच्या राज्यामध्ये राहून सुद्धा तो रामाची भक्ती करतोय. आणि एवढंच नाही तर त्यात तो रावणाच्या लाथा पण खातोय. रावणाला स्पष्टपणे तो सांगतोय की तू चुकतोयस, तू पापी आहेस, तू अधम आहेस, हे सांगायला पण तो घाबरत नाही. तसं आम्हाला आमच्या स्वतःच भागाला सांगितलं पाहिजे, ए मिस्टर एक्स, तू चुकतोयस, तू ही चूक केलीस, परत करू नकोस, रामा मला वाचव, मला अजून बाहेर काढ, मला अधिक चांगलं म्हणायचं आहे. आणि त्यासाठी तो रामनाम घेत राहतो, रामावर पूर्ण विश्वास टाकतो. रावणाने लाथ होऊन हाकल्यानंतर बिभीषणाला काय खात्री होती की राम मला आश्रय देईल म्हणून? होती. कधी रामाला बघितल्यानंतर त्याला खात्री होती. आम्ही कधी रामाला बघितलं नसेल, हरकत नाही, पण तरी ज्या विश्वासाने बिभीषण जलद गतीने धावत रामाच्या शरणाशी गेला आणि तो रामाला शरण गेल्यानंतर, रामाचे चरण पकडल्यानंतर रामाने त्याला लाथ मारली का? नाही. सख्खा भाऊ लाथ मारतोय, पण राम मात्र लाथ मारत नाही, आम्हाला कळलं पाहिजे. शत्रूच्या भावाला सुद्धा त्याने शरणागत आल्यानंतर अभयच दिलं, त्याला लंकेचा राजाच बनवले, आम्हाला कळलं. रामायणात आम्ही बघतो की जो जो रावणाच्या पाया पडतो त्याला रावण शेवटी लाथाच मारतो. एक व्यक्ती बघा, रामायणामध्ये प्रत्येक ठिकाणी वर्णन येतं की ह्याने रावणाला नमस्कार केला, त्याला नंतर रावणाने लाथच मारलेली. बिभीषणाने पहिल्यांदा रावणाला नमस्कार करत राहिला, त्याला पण रावणाने लाथच मारली. शुक नावाचा जो दूत आहे रावणाचा, की जो बिभीषणाच्या पाठी पाठवलेला असतो, तोही रावणाला जोपर्यंत वंदन करत असतो शेवटी त्याच्या नशिबामध्ये रावणाची लाथच येते. शेवटी तोही शरणागत कोण करत जातो? तर रामालाच जातो आणि ऋषी बनतो. हे आम्हाला कळलं पाहिजे की रावणाला नमस्कार करत जो राहतो त्याला रावण लाथच मारतो, म्हणजे प्रारब्ध आम्हाला लाथच मारतो. आमच्या प्रारब्धामध्ये फक्त दुःख, दुःख आणि दैन्य, ह्याच्याशिवाय काही उरत नाही. रावणाच्या लाथा म्हणजे आमच्या प्रारब्धाच्या लाथा. आणि त्यासाठी आम्हाला आमचा जीवात्मा बिभीषण हा स्ट्रॉंग करावा लागतो.
आणि तो रावणाची लाथ खाऊन सुद्धा रामाला शरणागत राहतो, रामाच्याकडे जाऊन पोहोचतो, रामाच्या कार्यात सहभागी होतो. आणि ज्या क्षणी रामाच्या कार्यात सहभागी होतो, रावणाचं कार्य सोडतो, रावणाचा पक्ष सोडतो, त्या क्षणाला लंकेवर विभीषणाचं राज्य स्थापन होते, आम्हाला कळतं. आणि मग लंकेमध्ये विभीषणाचं राज्य आहे, म्हणजेच रामराज्य आहे, म्हणजेच सगळे सुख आहे, दुःख औषधालाही नाही. आम्हाला अशीच परिस्थिती हवी असते, पण त्यासाठी आम्हाला माहीत पाहिजे की तो विभीषण आणि रावण कुठे आहेत, तर आमच्या ह्या कंठकूप चक्रामध्येच आहेत, ज्याला आम्ही विशुद्ध चक्र हे नाव येतो. कधी ते शुद्ध झाल्यानंतर, आणि ते अशुद्ध चक्र म्हणा, ज्याच्याकडे मॅक्झिमम अशुद्ध चक्र, सगळे याचं चक्र मॅक्झिमम अशुद्ध होतं रावण, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि ह्या चक्रावर अंमल गाजवणारा तो हनुमंत आहे. का? कारण तो हनुमंतच विभीषणाला पहिल्यांदा भेटतो बघा लंकेमध्ये, आणि तो विभीषणाला बघतो, तो सीतेचा शोध घेत फिरत असतो हनुमंत, आणि तो फिरता फिरता रावणाच्या महालामधून विभीषणाच्या महालामध्ये येतो आणि बघतो, अरे इथे तर रामाची आयुधं काढलेली आहेत, रामाची मूर्ती आहे, इकडे तर तुळशी वृंदावन आहे, अरे लंका निशीचर निकर निवासा ह्या कहा सज्जन कर बासा, हा तर राक्षसांचा प्रदेश आहे, इकडे रामाला मानणारं कोण नाही, महासज्जन भक्त कोण बरं इकडे आहे, रामाची भक्ती इकडे कोणी ढोंगी आहे, कशाला ढोंगी नाही, हे रावणाचं मायावी तंत्र नाही. हनुमंत विचार करतो, मग तो बाजूला उभा राहतो आणि बघतो वाट, विभीषण जागा होतो, आणि उठल्या उठल्या त्याला माहीत पण नाही कोणी आपल्याला बघतंय, तो उठल्याबरोबर नमस्कार करून राम 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 नामस्मरण करतो. तेव्हा हनुमंत बघतो की येस, सज्जन चिन्ह, हे सज्जनाचं चिन्ह आहे की कोणी बघत नसताना सुद्धा, नाटकबाजी म्हणून नाही तर मनापासून तर प्रभूचं माझ्या रामचंद्राचं नामस्मरण करतोय, म्हणजे हा खराखुरा सज्जन असला पाहिजे. आणि मग तो विभीषणापुढे जातो, तो सुद्धा कसा पहिल्यांदा तर म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप घेऊन जातो, त्याच्या मनातले इप्सित काढून घेतो, आणि मग त्याला खरी रामकथा सांगतो, आणि मी स्वतः कोण आहे तेही सांगतो, आणि मग दोघांची मैत्री घट्ट होते. तिकडे हनुमंत त्याला अभय वचन देतो की विभीषणा, कहू कवनमय परम कुलीना, कभी चंचल सबही विधिहीना, प्रात लेज नाम ही हमारा, की अरे मी असा मोठा श्रेष्ठ राहून गेलो, मी तर सगळे विधिनिषेध सोडलेला असा एक वानर आहे, स्वतःकडे किती कमीपणा घेतो बघा, केवळ त्याला आश्वासन देण्यासाठी, तरीही मला रामाने जवळ केलं, रामाने माझ्यावर प्रेम केलं, कारण रामाचा बाणाच आहे मुळी की आपल्या सेवकांवर प्रेम करणं, सेवकांवर प्रेम करणं, आपल्या भक्तांवर प्रेम करणं, त्यांची काळजी घेणं हा रामाचा मुळी बाणाच आहे. आणि तू लक्षात ठेव की हे विभीषण आहे की रामाचा सेवक होण्यामध्येच खरी धन्यता आहे. तुझ्या सगळ्या संकटांवर, तुझ्या सगळ्या दुःखांवर तोडगा फक्त एकच आहे की त्या रामाला शरण जा. राम सेवकाला कधी टाकत नाही. रामदास इथे सांगतात, नुपेक्षी कदा राम दासाभिमान, राम कधी आपल्या दासांची उपेक्षा करत नाही. हा मूलमंत्र विभीषणाला कोण देतो? हनुमंतच देतो. म्हणून तो हनुमंत ज्या लंकेमध्ये, ज्या कंटक उपस्थानामध्ये विभीषण म्हणजे आमचा जीवात्मा आणि जीव म्हणजे रावण राहतो कुंभकर्णासह, तिथे त्या जागेचा स्वामी आहे, त्या जागेचा अधिकारी आहे, त्या जागेचा राजा आहे, कंट्रोलर आहे, नियंता आहे. कारण तोच विभीषणाला बळ देऊ शकतो. तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जुगे जाना. याचा अर्थ मंत्र कोणी दिला विभीषणाला? हनुमंताने दिलेला आहे. आमच्या या कंठकूप चक्रामध्ये, विशुद्ध चक्रामध्ये, जे ॲक्च्युली अशुद्ध असतं आमचं, त्या अशुद्ध चक्रामध्ये रावण माजलेला असतो, म्हणून आमच्या नशिबात दुःख असतं. तो रावण लहान झाल्याशिवाय, त्या रावणाचा नाश झाल्याशिवाय, म्हणजेच विभीषणाची ताकद वाढल्याशिवाय आमच्या जीवनात दुःखाचा नाश होऊ शकत नाही. आम्हाला जर आमच्या दुष्ट प्रारब्धाचा नाश करायचा असेल, दुःखांता दूर करायचं असेल, तर आमचा विभीषण सबळ होऊन त्याने रामाला शरण जाणं आवश्यक आहे. आणि हीच ती जानू सिस्टम, हीच ती जानू प्रक्रिया की ज्या क्षणी मी अधिकाधिक सत्वगुणाची कामं करायचा प्रयत्न करतो, मी रामनाम घेतो, मी गुरुनाम घेतो, मी गुरुभक्ती करतो, मी जे काही भगवंताचं नाव मला आवडतं त्याचं मनापासून स्मरण करतो, भजन करतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्या चरणांवर प्रेम करतो, आणि सत्वगुणांवर वाढवायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय? चांगलं वागायचा प्रयत्न करतो, अधिकाधिक चांगलं वागायचा प्रयत्न करतो. आणि आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे चांगलं वागणं म्हणजे काय आणि वाईट वागणं म्हणजे काय. हीच ती जानूसृष्टी की प्रत्येक मानवाला व्यवस्थित माहीत असतं चांगलं काय आणि वाईट काय.
जाणीव प्रक्रियेचा हा महत्त्वाचा गुणधर्म मला माहीत पाहिजे की ह्या गुण सिस्टीममुळेच, ह्या प्रोसेसमुळेच, ह्याच प्रक्रियेमुळेच प्रत्येक मानवाला चांगलं काय आणि वाईट काय, नीती काय आणि अनिती काय हे बरोबर माहिती असो. तो पूर्ण अशिक्षित असो किंवा पूर्ण शिक्षित असो, प्रत्येकाला ही सद्विवेकबुद्धी जन्मतःच प्राप्त असते. मी म्हटलं की जन्माबरोबरच त्याच्याबरोबर येते. ती सद्विवेकबुद्धी आहे म्हणून बुद्धी स्वातंत्र्य आहे, आणि बुद्धी स्वातंत्र्य परमेश्वराने दिले म्हणून त्याने त्याच्याचबरोबर ती बुद्धी वापरण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा म्हणजे विवेक म्हणजे सद्विवेक बुद्धी पण आम्हाला दिलेली आहे. त्याने आम्हाला काही बुद्धी स्वातंत्र्य देऊन अनाचार करायची मोकळीक दिलेली नाही, तर त्यासाठी कंट्रोलिंग सिस्टीम पण आम्हाला भगवंताने दिलेली आहे. पण आम्ही तिचा वापर करत नाही. का करत नाही? इच्छा असते आम्हाला चांगल्या वागण्याची, पण आमच्या हातून चुका घडतात. मी मला मनापासून सांगतो राहील, अजून पापं घडतात, चुका घडतात, गुन्हे घडतात, मला मान्य आहे. मी तुम्हाला मनापासून राजांना सांगतो की किती तुम्ही चुका करा, जोपर्यंत तुम्हाला सुधारायची इच्छा आहे तोपर्यंत हा बापू तुमचा. तुम्ही ज्या दिवशी म्हणाल की मी चुकतच नाही, मला सुधारायची गरज नाही, त्या दिवशी समजायचं की आजपासून बापू माझा नाही. पुण्यवंत पूर्ण तुम्ही झालात तर आनंदच आहे, पण जो स्वतःला पुण्यवंत मानतो त्याच्यामध्येच मोठी गोम असते. लक्षात ठेवा की मी काही पाप केलेलंच नाही, मी काही चूक केलेलीच नाही, माझून काही घडलेलंच नाही. ज्या अर्थी तुम्ही मानवी जन्माला आला आहात, ज्या अर्थी तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत आहेत, दुःख येत आहे, याचा अर्थ तुमच्या हातून काहीतरी चुका घडलेल्याच आहेत. भले मला आज माहिती नसतील, पण हे घडलेलंच आहे. आणि मग मी असं म्हणणं की मी संत आहे, माझ्यातून काही चूक घडलेली नाही, हाच मोठा गुन्हा आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. तुमच्या प्रत्येक पावलावरती मी चालायला तुमच्यावर बाळगतो आहे, पण तुम्ही हे समजावून घ्या. सर अध्यात्म खोट्या गोष्टी करताय, चुकीच्या खोट्या गोष्टी, ते बरोबर नाही. मी काही लोक बघतो 100 ग्रंथ वाचतात, हा ग्रंथ वाचतो, ग्रंथ वाचतो, ग्रंथ वाचतो, शेवटी काही कळत नाही. लोकांना सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोडे भाषा, आम्ही लोकांपुढे फक्त वटवट करतो, पण याचा आम्हाला उपयोग आयुष्यामध्ये काही झालं नाही. कारण त्या ज्ञानाचा काय उपयोग की ज्याच्या माझ्या जीवनात बदल घडत नाही. हा जीवात्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जीवाचं रूपांतर जीवात्म्यात कसं करायचं, त्यासाठी आहारात काय बदल करायचे, वागण्यात काय बदल करायचे, भक्तीत काय बदल करायचे, माझ्या जीवनात काय बदल करायचे, हे सगळं प्रेमप्रवासमध्ये वर्णन केलेलं आहे. तुम्हाला हाताला धरून शिकवण्यात येतं आहे की माझ्या जीवनामध्ये, शरीरामध्ये, अन्नामध्ये, आहारामध्ये, व्यायामामध्ये, चालण्यामध्ये, उठण्यामध्ये, बसण्यामध्ये, भक्तीमध्ये, प्रत्येक बाबतीत काय बदल केले म्हणजे माझ्यातला रावण मरेल आणि विभीषण ताकदवान होऊन रामाचा सेवक बनेल, रामराज्य स्थापन होईल. पण हे पुस्तक म्हणून आम्ही समोर नुसतं ठेवलं, त्याचा उपयोग काय? आम्ही ते वाचायला हवं. मला माहीत पाहिजे की माझ्यामध्येच रावण आहे, माझ्यामध्येच विभीषण आहे. आणि मग तिथेच आम्हाला एक्सप्लेन केलं आहे की सीतेचं हरण कसं केलं जातं. रावण सीतेला पळवतो, भाई नक्की काय घडतं आमच्या जीवनामध्ये. मग त्या रावणाला मारायचं कसं, रावणाला मारतो कोण, तरी आम्हाला काय करायला. प्रत्येक बाबतीमध्ये घरगुती बाबतीपासून ते अध्यात्माच्या वरच्या सर्व श्रेष्ठ पातळीपर्यंतची प्रत्येक गोष्ट मोजक्याशच आम्हाला समजावून सांगितलं. पण ते आम्ही वाचायला हवं. आम्हाला समजत नसेल कोणाला समजून घ्यायला हवं, कारण न समजण्याचं त्याच्यामध्ये काहीही नाही. आणि जे समजणार नाही ते तुमचं नाही, इतकं सोडून द्या मनापासून. तुमच्याकडे जी आवश्यक आहे ते तुम्हाला समजणारच आहे. हा सेतू तुम्हाला बांधायलाच हवा राहील. आमची मनापासून इच्छा असते आम्हाला चांगलं व्हायचं आहे, हातून घडलेल्या गुन्ह्यांबद्दल आम्हाला पश्चाताप करायचा आहे, प्रायश्चित्त घ्यायचं आहे. मग ते प्रायश्चित्त चुकीच्या मार्गाने आम्ही घेत राहतो, अंधश्रद्धांच्या मार्गाने घेत राहतो. कुठे बोकड का, कुठे कोंबडी का, कुठे लिंबू का, कुठे अमुक कर, कुठे तमुक कर, नानाविध व्रत राहिले, चुकीच्या गोष्टी करत राहतो. सगळ्यात महत्त्वाचं तो जो एकच आहे ना, एकच आहे, सबका मालिक एक, तो एकच आहे. त्याचं नाव कुठलंही घ्या तुम्ही. त्याच्याच चरणांवर माझं प्रेम असणं, त्याला माझ्या जीवनात आणणं, त्या सेतूवरून. त्यासाठी सेतू मला वानरमधून बांधायला हवा. युद्ध माझा राम करणार, समर्थ दत्तगुरू मूळ आधार. आम्हाला मी प्रश्न म्हणतो, बाबू म्हणतो करविता दत्तगुरू करता राम, मग मी माणूस म्हणून माझं काम काय. प्रेमप्रवास ग्रंथ आम्हाला तेच सांगतो की युद्ध माझा राम करणार. रावणाशी युद्ध कोण करणार? रामच. पण कुठला राम? माझा राम. जोपर्यंत राम माझा होते तोपर्यंत युद्ध करत नाही. लक्षात ठेवा, युद्ध माझा राम करणार, समर्थ दत्तगुरू मूळ आधार. मी सैनिक वानर साचार, रावण मरणार निश्चित. प्रत्येक मानवाचं काम काय? चांगला वानर सैनिक बनणं, रामाच्या सेनेत दाखल होणं आणि मग अधिकाधिक चांगला वानर सैनिक बनलं
की माझ्या जीवनामध्ये मग लढाई खेळायचं काम मला करावं लागत नाही, राम करतो. आणि रामाच्या वानर सेनेचं आम्हाला विशेषण माहिती आहे की जे जे वानर मेले ते प्रत्येकजण जिवंत झाले. रामाने प्रत्येकाला जिवंत पण केलं. याचा अर्थ आम्हाला नीट कळला पाहिजे की आमच्या जीवनामध्ये आम्ही चांगलं वानर सैनिक बनलो तर विजय आमचाच आहे. आणि वानर सैनिक चांगलं बनायचं कसं हेच आम्हाला श्रीमद पुरुषार्थ सांगतो, प्रेमप्रवास सांगतो. कारण वानर सैनिक बनणं म्हणजेच पूल बांधण्यामध्ये भगवंताच्या कार्यामध्ये आम्ही सहभागी व्हावं. आम्हाला हेच करायला जानुनी सेतुकृत पाहतो. आम्हाला कायम आठवण ठेवायला हवी. आम्हाला वाटतं की मला ब्रिज बांधायचा आहे. नाही, ब्रिज पण तुमच्याकडून राम बांधून घेईल. फक्त तुम्हाला रामाच्या सैन्यात सामील व्हायला, रामाच्या चरणांवर पूर्ण निष्ठा ठेवायला हवी, रामावर आत्यंतिक प्रेम करायला हवं. रामास 10 दगड टाकले त्याचा मोबदला दे, ब्रिज बांधण्याचा मोबदला नंतर नको देऊस, असा कुठलाही वानर मागायला गेला नाही. आम्ही माझा विचार एक फळं तोडून जे काही पाला तोडून मिळेल ते भक्षण करून राहत होते, उलट रामासाठी फळं तोडून आणत होते. आमच्या मनामध्ये ही भावना पाहिजे. आम्ही ब्रिज बांधण्यामध्ये सोडूनच द्या, तू आमच्याकडून ब्रिज बांधून घ्यायला तयार आहे, याचं नाव लिहिलं की दगड तळणारच आहेत. आमचं काम खूप सोपं आहे. पण कधी जेव्हा आमची वानर सैनिक बनण्याची तयारी असेल तेव्हा, जेव्हा आमचं तेवढं रामावर प्रेम असेल तेव्हा, आमचं त्या सद्गुरू तत्वावर त्या महाविष्णूवर तेवढं प्रेम असेल तेव्हा हे आम्हाला कळलं. वानर मज करावे देवा, नको नरजन्म कुडा. नरजन्म कुडा आहे, वेडावाकडा आहे, वाईट आहे. वानर मज करावे देवा, मीनामिनी सांगून गेली, मागून गेली, मला बा वानरच कर. त्या मतपुरुषार्थ लिहिला पण गेला नव्हता की वानर मज करावे देवा, नको नरजन्म कुडा. की आम्ही नर बनून माकडासारखे वागत असतो, मरकट लीला करत असतो. आणि त्याचबरोबर आम्ही एक म्हण माहिती आहे मराठी म्हणली की आधीचं मरकट त्यातच मद्य प्याला. म्हणजे त्यामध्ये आम्हाला आधुनिक शिक्षणाचं मद्य मिळतं. मग आम्ही सुद्धा अधिक शाणे समजायला लागतं. आम्हाला असं वाटतं की मला सगळं जग कळलं. अरे पुढच्या क्षणाला काय होणार हे कळत नाही. जग कळल्याच्या गोष्टी काय करतात. एवढी मोठी अमेरिका आम्ही बघितली, एवढ्या मोठ्या निसर्गाची तिकडे झालेली उत्पात आम्ही बघतो. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या लक्षात येतं की विज्ञानाचं बळ आहेच, पण विज्ञान आणि अध्यात्मामधलं अंतर कायम आहे. लक्षात ठेवा, ज्या मनुष्य अश्मयुगामध्ये होता तेव्हा त्याचं जे दगडांपासून अस्त्र करण्याचं विज्ञान होतं तिथपासून भगवंत जेवढ्या अंतरावर होता तेवढ्याच अंतरावर तो आज पण आहे. आणि उद्याच्या विज्ञानापासून पण तेवढ्याच अंतरावर असणार आहे. विज्ञानाचं अध्यात्माशी मुळीच वाकडं नाही, उलट घट्ट प्रेमाचं नातं आहे. जेवढ्या प्रमाणात आम्ही आधुनिक शिक्षण घेऊ तेवढ्या प्रमाणामध्ये आम्ही अधिक भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊ शकतो हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून बघा, डॉक्टर मॅक्झिमम आस्तिक असतात आमच्या लक्षात. कारण त्यांनी हे जीवन मरणाचे खेळ खूप जवळून बघितलेले असतात. ICUमध्ये आम्ही डॉक्टर्स कामाला असतो, म्हणजे इंटेन्सिव्ह कार्डियक केअर युनिटमध्ये 2 पेशंट येतात एकाच वेळेस. एकाला खूप मोठा हार्ट अटॅक आलेला असतो, त्याला ब्लड प्रेशर पण असतं, त्याला डायबिटीस पण असतं, त्याला आणखीन त्याचं वजन पण खूप जास्त असतं, त्याला आणखी 2-4 आजार असतात, त्याचं वय पण जास्त असतं. दुसरा येतो तो वयाने त्यामुळे तरुण असतो, छोटासा अटॅक आलेला असतो, ब्लड प्रेशर नसतं, डायबिटीस काही नसतं. पण अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये छोटासा अटॅक आलेला ठक्कन उडून जातो. 30 औषधं, 30 डॉक्टर्स, तेच ICU. तर सगळ्या नानाविध व्याधीने पोखरलेला मात्र जगतो, टुणटुणी होऊन भरावून घरी जातो. 30 औषध असताना सुद्धा का कोणाला कळू शकत नाही. हा फरक आम्हाला कळला पाहिजे. विमानातून 50 जण जायची असतात, एखादा बरोबर आयत्या वेळी जाताना असा हे होतं, गोष्ट घडते की त्या विमानात बसत नाही, नेमकं तेच विमान कोसळतं. आणि त्याच वेळेस त्याची जागा रिकामी झाल्यामुळे दुसरा एक धावत आलेला त्या जागेवर बसतो आणि तो जाणार नसतो, तो जातो आणि पडतो. मला कळलं पाहिजे की ह्याचा अर्थच ह्या गोष्टी खूप विचित्र आहेत. आज सुनामी वेळेस आम्ही TVवर बघितल्या, अवघ्या 10 सेकंदापूर्वी ती लाट, किंवा 2 सेकंदापूर्वी सुद्धा समुद्र किती शांत होता आणि एका क्षणामध्ये नारळाच्या झाडांपेक्षाही उंच लाटा आल्या आणि होत्याचं नव्हतं होऊन गेलं. आम्हाला कळलं पाहिजे की डॉक्टर्स हे सगळं अनुभवतात, क्षणाक्षणाला ते मृत्यूचा खेळ बघतात आणि मग त्यांना त्याच्या मागचा परमात्म्याचा हात दिसायला लागतो की जीवनाच्या ह्या नानाविध गुंतागुंतीच्या प्रक्रिया ज्या आहेत शरीरामधल्या,
लाखो एन्झाईम्स आहेत, लाखो नाही कोट्यावधी अब्जावधी एन्झाईम्स आहेत शरीरामध्ये, लक्षावधी हार्मोन्स आहेत, दुसरे सबस्टन्स आहेत. ह्या सगळ्यांचं ॲसिम्युलेशन, कनेक्शन, मेंदूमध्ये कोट्यावधी पेशी आहेत. ह्या पेशींचं एकमेकांशी असणारं बरोबर पायाच्या नखापासून ते डोळ्याच्या पापडीच्या केसापर्यंतचं कनेक्शन हे बरोबर कसं जोडलेलं असतं, सुरळीतपणे चालतं. तेच जेव्हा फिजिक्सचा एक्सपर्ट बघतो, खगोलशास्त्रज्ञ बघतो, हे सगळी पृथ्वी यांचे अँगल्स, हे ग्रहतारे यांचे अँगल्स, ह्यांचं एकमेकांपासूनचं अंतर सगळीकडे कसं मेंटेन होत आहे आणि कसे गुमानपणे आपापलं काम करतायत व्यवस्थित, हे तो अनुभवतो आणि त्याची व्यापकता बघून तो थक्क होतो. तर त्याच दुसऱ्या क्षणाला वनस्पतीशास्त्रज्ञ बघतो की या वनस्पतीशास्त्रामध्ये काय मोठी महानता आहे की ह्या सगळ्या वनस्पती आहेत म्हणून आम्ही मानव आहोत. ह्या वनस्पती कार्बन डायऑक्साईड खातात, म्हणजे घेतात आतमध्ये, त्यापासून अन्न बनवतात. वनस्पतीपासून बनवलेलं अन्न हीच आमचं मूळ अन्न आहे. ह्या वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांवरतीच प्राणी खाणारे प्राणी पण जगतात आणि आम्ही वनस्पती खाणारे पण जगतो. आणि त्याच्याबरोबरीने ते कार्बन डायऑक्साईड घेतात, आम्ही बाहेर टाकतो तो, आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात जो आम्हाला हवा असतो. ही क्रिया बरोबर रात्र दिवसामध्ये उलट्या प्रकारे कशी चालते. ह्या सगळ्या रचना जेव्हा हे शास्त्रज्ञ बघतात तेव्हा ते अधिक विनम्र होतात. त्या विज्ञानाचं मुळीच वाकडं नाही अध्यात्म शामिल करणार असलं पाहिजे. आणि अध्यात्माचं जर जिथे इथे विज्ञानाशी वाकडं असेल तर ते अध्यात्म खोटं आहे, ते अध्यात्म खरं नाही. जिथे आम्हाला कोणी सांगेल की विज्ञान आणि अध्यात्म ह्या एकमेकांशी संबंध नसणाऱ्या गोष्टी आहेत, तेव्हा ती व्यक्ती खोटं बोलते, ती व्यक्ती चुकीचं सांगते. कारण ऋग्वेद काळापासून सातत्याने सांगण्यात आलेलं आहे की विज्ञानमय कोशानंतरच आनंदमय कोशाकडे जाता येतं. विज्ञानमय कोशानंतरच हे आम्हाला कळलं पाहिजे. हे आमच्या बुद्धीचा वापर करून चांगलं शिक्षण घेणं जे जीवनाचं हे आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. आणि हा सेतू जो आहे तो सेतू आम्ही बांधला तरच आमच्या जीवनामधल्या रावणाचा नाश होणार आहे. शिक्षण आमच्या आड येता कामा नये. शिक्षण खंदक नाही बनलं पाहिजे. आमचा पैसा, आमची संपत्ती खंदकासारखं माझ्या आणि भगवंताच्या मध्ये नाही आलं पाहिजे. रामेश्वरण आणि लंकेच्या मध्ये जी परिस्थिती होती, जसा समुद्र होता तसा भगवंत आणि माझ्यामध्ये समुद्र असता कामा नये, तर पूल असला पाहिजे. माझी प्रतिष्ठा, माझा पैसा, माझा मान सन्मान, माझी नोकरी, माझी पोझिशन, ही कुठलीही गोष्ट माझ्या आणि भगवंताच्या आड येता कामा नये. माझ्या आणि माझ्या भगवंताच्या भक्तीच्या मध्ये ब्रिजच बांधला पाहिजे. तो ब्रिज बांधायचं काम ही जानू प्रक्रिया करत असते. ती जानू प्रक्रिया म्हणजे जीवाचं रूपांतर जीवात्म्यात करणारी प्रक्रिया, म्हणून तिला जानू प्रक्रिया म्हणतात. जी प्रक्रिया जीवाचं रूपांतर जीवात्म्यात करते तिलाच म्हणून जानू म्हणतात. ज्यांना संस्कृतचं ग्रामर माहिती आहे, व्याकरण माहिती आहे, ते बरोबर अर्थ लावू शकतात की जीव इन ट्रान्सफॉर्म इंटू जीवात्मा ही प्रक्रिया करणारी प्रक्रिया म्हणजेच गोष्ट म्हणजेच जानूसृष्टी. आणि त्या जानूचं म्हणजे त्या प्रक्रियेचं संरक्षण हा राम करतो. ह्या रामाची भक्ती करते, ह्या रामाचं गुणसंगीतन करतात, ह्या रामाचं चरणवंदन करतात. फक्त आमच्या ह्या चरणांशी नातं मात्र वानरांसारखं घट्ट असायला. हरी.